IBN लोकमतने एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे आणि ती आहे महाराष्ट्रातल्या रखडलेल्या प्रकल्पांविषयी। या सगळ्या अभियानांतर्गत आपण सुरुवातीला पाहूयात सिंचन क्षेत्रामधली सध्याची स्थिती काय आहे, कोणते असे प्रकल्प आहेत। आपल्याला राज्यात सध्या सुरू असलेले सगळे सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे झाले तर किमान 77,000 कोटींच्या निधींची गरज आहे। पाहूयात याविषयीचा IBN लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या सिंचनावर आजवर तब्बल 72,000 कोटी रुपये खर्च झालेत, पण सिंचनाची क्षमता विचाराल तर अवघी 17%। या विरोधाभासी आकडेवारीवरूनच महाराष्ट्राच्या सिंचनाची राज्यकर्त्यांनी कशी वाट लावली आहे हे स्पष्ट होतंय। केवळ आपल्या मतदारसंघात एखादा तरी मोठा सिंचन प्रकल्प पाहिजे, म्हणूनच नेते मंडळींनी मध्यंतरीच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नुसता धडाका लावला होता। हा सगळा कारभार अर्थातच पूर्णतः नियोजन शून्य होता। म्हणूनच आज महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्राची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी बनून गेलेली आहे। म्हणजे नेमकी कशी ते आता सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीवरूनच तुमच्या लक्षात येईल। सध्या राज्यभरात सुरू असलेले सिंचन प्रकल्प आहेत 780, ज्यामध्ये मोठे प्रकल्प आहेत 81, मध्यम प्रकल्प आहेत 122, लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत 577, पूर्णतेच्या अंतिम टप्प्यातील प्रकल्प आहेत 421 आणि अपूर्ण प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता आहे 2,500 कोटी रुपये। बरं, 10 ते 15% काम पूर्ण झालेले प्रकल्प अगदीच 110 आहेत। प्राथमिक अवस्थेमधले प्रकल्प रद्द केले तर 70% निधीची बचत होऊ शकते। म्हणजेच राज्यातले सर्व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करायचे झाले तर सरकारला किमान 77,455 कोटी रुपयांचा निधी उभारावा लागेल। आणि एवढा निधी उभा करण्याची सरकारकडे ना ऐपत आहे ना पत आहे। हे एक ढळढळीत सत्य आता सगळ्यांनाच माहीत आहे। म्हणूनच सरकारने आगामी बजेटमध्ये अंतिम टप्प्यात असलेल्या 421 सिंचन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक असलेले 2,500 कोटी जरी उपलब्ध करून दिले तरी खूप झाले। बघूयात आता या बजेटमध्ये सरकार रखडलेल्या सिंचन क्षेत्राला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देते का ते। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। राज्यातले अनेक सिंचन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत। परभणी जिल्ह्यातला लोअर दुधना प्रकल्प सुरू होऊन आता 35 वर्ष लोटले आहेत, पण तरीही हा सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे। तुम्हीच बघा सिंचनामध्ये महाराष्ट्र कसा आणि किती रखडलाय। हा आहे परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातला बहुप्रलंबित लोअर दुधना सिंचन प्रकल्प। 5 मे 1979 रोजी या प्रकल्पाला मान्यता मिळाली। त्यावेळी त्याची मूळ किंमत होती 28 कोटी, पण प्रकल्पाचं काम वेळेत सुरू न झाल्यानं त्याची किंमत आपोआपच वाढली। म्हणूनच मग 92 साली या प्रकल्पासाठी 47 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, पण तरीही प्रकल्प पूर्ण काही झालाच नाही। म्हणूनच पुन्हा मुदतवाढ आणि पुन्हा वाढीव निधीची तरतूद असं करत या बहुप्रलंबित प्रकल्पाची फुगवण्यात आलेली किंमत आता थेट 1200 कोटींवर जाऊन पोहोचली। पण आज 35 वर्षांनंतरही प्रकल्प काही पूर्ण झालाच नाही। आताही समजा हा किमान 2017 पर्यंत प्रकल्प पूर्ण करायचा झाल्यास त्यासाठी अजूनही 700 कोटींची तरतूद करावी लागणार आहे। हे निम्न दुधना प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता 28.42 कोटी रुपयाला 30/5/1979 ला प्राप्त झाली। त्यानुसार 1994 पासून कामाला सुरुवात झाली। अद्यापपर्यंत निम्न दुधना प्रकल्प तसेच कालवा, वितरिका व पुनर्वसन असा एकत्रित डिसेंबर 14 अखेर 1347.15 कोटी खर्च झालेला आहे। लोअर दुधना प्रकल्पात परभणीचा सेलू, जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या 3 तालुक्यांमधल्या 22 गावांमधली तब्बल 5,000 हेक्टर जमीन अधिगृहीत केली गेली आहे। त्यावेळी या शेतकऱ्यांच्या जमिनींना कवडीमोल भावानं घेण्यात आलाय। त्यामुळे हे सगळेच प्रकल्प बाधित विस्थापित झाले। आजची परिस्थिती अशी की धरणग्रस्ताचे बेहाल आहेत। इतके आमची शेती, घरदार समजा शासनाला देऊन आम्हाला मामुली स्वरूपाची तुटपुंजी मदत देण्यात आलेली आहे। मुलाला नोकऱ्या नाहीत, काही नाहीत, बाकी आम्हाला शेती सुद्धा बरोबर मिळालेली नाही आणि जिथे शेती आहे तिथे ह्या पाण्याचा उपयोग अजिबात झालेला नाही। परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर
या 4 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा परभणीचा लोअर दुधना प्रकल्प, या प्रकल्पाला आज 35 वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाहीये। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या प्रोजेक्टसाठी आपल्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न आजही गंभीर आहे। त्याचबरोबर धरण उशाची आणि कोरड घशाची या म्हणीप्रमाणे धरणामध्ये पाणी असताना या 4ही तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नसल्याचं येथील शेतकरी सांगतात। लोअर दुधना प्रकल्पातील महत्वाची पाणी अडवणारी 7 दरवाजांची भिंत बांधून पूर्ण झाली आहे, तर उजवा मुख्य कालवाही बांधून झालाय। पण कालव्याअंतर्गतच्या चाऱ्या तयार नसल्यानं प्रत्यक्षात शेतीला पाणी काही मिळतच नाहीये। थोडक्यात काय तर पाण्यासाठी पाण्यासारखा खर्च करूनही लोअर दुधनाचं पाणी शेतीला काही मिळालंच नाही। पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। यवतमाळ जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचन करता यावं म्हणून 2176 कोटी रुपये खर्च करून बेमळा सिंचन प्रकल्प उभा करण्यात आला। 2007 मध्ये हा प्रकल्प पूर्णही झाला, पण कालवे काढण्यात न आल्याने शेतकऱ्यांना अजूनही यातनं पाणी मिळत नाहीये। सध्या मी यवतमाळ जिल्ह्याच्या बेमळा प्रकल्पावर आहे। हा प्रकल्प 1995 मध्ये सुरू झाला आणि 2007 पर्यंत या प्रकल्पाचं काम सुरू होतं। सुरुवातीला प्रकल्पाची मूळ जी किंमत आहे ती 50.76 कोटी होती आणि त्यानंतर ज्यावेळेस प्रकल्प पूर्ण झाला तोपर्यंत 2176.28 कोटी एवढा खर्च झाला। यवतमाळ जिल्ह्यातली एकंदरीत 16 आणि अमरावती जिल्ह्यातली 7 असे मिळून या प्रकल्पामध्ये 23 गावं गेलेली आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातलं 54,000 हेक्टरच्या जवळपास या ठिकाणी या प्रकल्पावरून सिंचन होणार होतं। मात्र प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचन होताना दिसत नाहीये। याचं कारण असं आहे की जे छोटे कालवे आहेत ते कालवे अजूनपर्यंत पूर्ण झाले नाहीये आणि त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा पाहिजे तसा फायदा झाल्याचं दिसत नाही। एकंदरीतच हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरल्याचं दिसून येत आहे। बेमळा प्रकल्पामुळे आमची जमीन गेली, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला जमिनीचा भाव द्यायला पाहिजे होता सरकारने तो दिला नाही। कवडीमोल भावाने आमची जमीन आमच्याकडून घेऊन घेतली आणि अनेक प्रलोभने दाखवली, तुम्हाला नोकरी देतो वगैरे, पण कुठलीही आश्वासनं पुरी केली नाही। भूमिपूजनाची सुरुवात झाली तेव्हा आम्हाला वाटलं की बा आता आपला तालुका म्हणजे तालुक्याला भरपूर सिंचनाची व्यवस्था होऊन आपली परिस्थिती सुजलाम सुफलाम होईल, पण ते सर्व फोल ठरलं। हे तर आम्हाला सर्टिफिकेट जे दिलेले आहे या सर्टिफिकेटचा उपयोग जो आहे तो काही होऊन नाही राहिला, पण ह्या सर्टिफिकेटच्या मोबदल्यात आम्हाला 20 लाख रुपये जर प्रकल्पग्रस्ताचे एका कुटुंबाला जर दिले तर बा या समोर जे आमची पिढी आहे त्या पिढीला तरी फायदा होईल या माध्यमातून। तर सरकारने हे करायला आवश्यक आहे। जसं गोशी खुर्दला 5 लाख रुपये दिले तसं बेमळा प्रकल्पाच्या लोकांना 20 लाख रुपये जर दिले तर समोर जे बेरोजगारी वाढलेली आहे हे रोजगारी काही ना काही प्रमाणात कमी होईल। भास्कर मेहरे, IBN लोकमत, यवतमाळ। राज्यातले रखडलेले काही सिंचन प्रकल्प आपण पाहिले, अजूनही असे अनेक प्रकल्प आहेत की जे 30-35 वर्ष होऊन देखील रखडलेले आहेत। फक्त सिंचनातच नाही तर इतर क्षेत्रांमध्ये देखील हीच स्थिती आहे। राज्यातल्या गावागावांना जोडणाऱ्या ST ची काय स्थिती आहे, ST स्थानकं कशी आहेत, ST ची परिस्थिती काय आहे याविषयी आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। रखडलेला महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय राज्यातल्या रखडलेल्या अपूर्ण राहिलेल्या अनेक प्रकल्पांविषयी। गाव तिथे ST असं अभिमानाने म्हटलं जातं, पण राज्यातल्या अनेक बसस्थानकांची अवस्था सध्या अत्यंत बकाल आहे। स्वच्छतागृह नाहीयेत, त्यामुळे प्रवाशांना उघड्यावरती जावं लागतं। महिलांसाठी तर यापेक्षा जास्त समस्या आहेत, बसायला देखील पुरेशी जागा नाहीये लोकांना। महाराष्ट्र परिवहन विभागाची अवस्था पण याच ST बस सारखी सध्या खिळखिळी झालेली आहे। गेल्या वर्षभरापासून एकही नवीन बस महाराष्ट्रातल्या तिन्ही विभागीय कार्यशाळांमधनं वर्कशॉप्समधनं बाहेर पडलेली नाहीये। तिन्ही वर्कशॉप्समध्येच जुन्या गाड्या नवीन करण्याचं काम सध्या सुरू आहे। नवीन चेसिस आलेल्या नाहीयेत म्हणून नवीन गाड्यांची बांधणी होत नाहीये, तर काही नवीन गाड्यांना सीट्स बसवलेल्या नाहीयेत, त्यामुळे अनेक गाड्या कार्यशाळेत अडकून पडलेल्या आहेत। औरंगाबादमधल्या या विभागीय कार्यशाळेचा आढावा घेतला आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी। एसटीचा प्रवास आणि एसटीची अवस्था मी न बोलताही तुम्हाला कळाली असेल, कारण आपण एसटीनं कधी ना कधी प्रवास केलेला असेल।
गाड्यांची काय अवस्था आहे, कशा पद्धतीनं प्रवाशांना समस्यांना तोंड द्यावं लागतं, काय काय प्रॉब्लेम्स आहेत एस टीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी आहे औरंगाबादच्या विभागीय वर्कशॉपला आणि मी एका नवीन गाडीमध्ये या ठिकाणी आहे. ही गाडी जी आहे हिरकणी पद्धतीची गाडी पूर्णपणे बांधून तयार आहे. फक्त या ठिकाणी ज्या कंपनीला सीट बनवण्याचा जो कंत्राट दिलेला आहे त्या कंपनीने सीट दिल्या नाही, पुरवल्या नाही, म्हणून ही गाडी जवळपास 2 महिन्यापासून या ठिकाणी पडून आहे. आणि अशा जवळपास 150 गाड्या औरंगाबादच्या वर्कशॉपमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातील 3ही वर्कशॉपमध्ये हीच कंडिशन आहे. ही नवीन गाड्यांची कंडिशन मी दाखवलेली आहे तुम्हाला. 2-2 महिने गाड्या पडून आहेत. तुम्हाला मी आता घेऊन जातो की जुन्या गाड्यांची कशा पद्धतीने या ठिकाणी दुरुस्ती केली जाते आणि तीच गाडी नवीन म्हणून रस्त्यावर कशा पद्धतीने धावते या माझ्यासोबत. पण बघू शकतो या ठिकाणी ही जुनी गाडी आहे आणि ही गाडी पूर्णपणे आता खोलून तिला वेगळ्या पद्धतीचे पोल बसवणे किंवा तिची जी वेगळ्या पद्धतीची रचना या ठिकाणी केली जाईल. यामध्ये एक धोका आहे, मी तुम्हाला सांगतो. ही गाडी नवीन होईल मात्र ह्या गाडीची चेसिस जी आहे ती जुनीच असणार आहे. किती म्हणजे धोकादायक हे आहे, कारण चेसिस तो तीच असणार आहे. 2.5 वर्षापासून गाड्या बंद आहेत. जवळजवळ 1500 गाड्या म्हणजे या तयार झाल्या असत्या या 2 वर्षात, त्या रस्त्यावर धावत नाहीये. म्हणजे काय अर्थ आहे? तुम्हाला का महामंडळ बंद करायचं किंवा हा वर्कशॉप बंद करायचा आहे का? ही जागा का भूमाफियाच्या ताब्यात द्यायची आहे का? भरतीही करत नाही ते. 800 कामगार होते इथं, आज घडीला 250-200 कामगार राहिलेत आणि प्रत्येक वर्षी 60-70 कामगार इथं रिटायर होत आहेत. म्हणजे येणाऱ्या 2-4 वर्षात कामगार राहणार का नाही? ज्यावेळेस एखादा मोठा अपघात होतो ना त्यावेळेस बळीचा बकरा कोण ठरतो? हा कर्मचारी. वास्तविकता यंत्रणा यांना नवीन चेसिस देत नाही, नवीन सीट देत नाही. त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे म्हणून ते नवीन जुन्या चेसिसवर नवीन गाड्या बसवत आहेत. केंद्र सरकार एक वेगळी योजना आणते. कधी आणते? 2004 पासून ही योजना फक्त कागदावरच ऐकतो आपण की भारतातल्या सगळ्या गाड्या सारख्या असतील. 2004 पासून कुठे आहेत गाड्या आणि येणाऱ्या किती वर्षामध्ये त्या भेटणार आहेत हेही स्पष्ट नाही. आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना, ग्रामीण भागातील प्रवाशांना या नवीन दिसणाऱ्या जुन्या चेसिसवर बसून किती दिवस धोकादायक प्रवास करावा लागेल हे गुलदस्त्यातच आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. एसटीची काय अवस्था आहे आपण पाहिली, पण अशीच एक मोठी समस्या आहे ती म्हणजे टॉयलेट्सची. राज्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवरती तरी हायवेजवरती तरी टॉयलेट्स आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय निष्पन्न झालं पाहूयात एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्रात मधल्या अनेक हायवेजवरती मैलोनमैल टॉयलेट्सच नाहीयेत. आमची पुण्याची कॉरेस्पॉन्डंट प्राची कुलकर्णीने पुणे ते वाल्हे असा प्रवास केला. पाहूयात इथे काय परिस्थिती आहे टॉयलेट्सची. जेजुरीला जायचं असो की फलटण किंवा पंढरपूरला, त्यासाठी वापर होतो तो याच राज्य महामार्गाचा. वारकरी महिला असतील किंवा इतर प्रवासी महिला, प्रत्येकालाच प्रश्न जाणवतो तो आम्ही जायचं कुठे. आणि याचसाठी या रस्त्यावरनं प्रवास करत आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक तरी पब्लिक टॉयलेट आपल्याला सापडतंय का. जवळपास 10 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे. दिवे घाट आणि त्यानंतरची गावं ओलांडूनही आपण पुढे आलोय. पण या सगळ्या टप्प्यामध्ये एकही पब्लिक टॉयलेट नाही आहे. दिवे घाटातनं येताना तर अनेक महिलांना आधार घ्यावा लागतो तो इथल्या झाडाझुडपांचाच. महामार्गांवरचा प्रवास करताना एक पब्लिक टॉयलेट हमखास सापडतं आणि ते म्हणजे एसटी स्टँडवरचं. पण महिलांसाठीच्या एसटी स्टँडवरच्या टॉयलेट्सची अवस्था म्हणजे याबद्दल न बोललेलंच बरं अशी. अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती या पब्लिक टॉयलेट्समध्ये असते. कारण या सगळ्या टॉयलेट्समध्ये आत जातानाच घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं. त्यामुळे टॉयलेटपर्यंत जाणं हेच एक दिव्य सगळ्यांसाठी ठरतं. रस्त्यावरून जाताना हा बोर्ड दिसला म्हणून थांबून चौकशी केली की तयार शौचालय मिळेल म्हणजे नेमकं काय आहे, तर कळलं की जवळपास तासाभरामध्ये उभं राहणारं हे शौचालय इथे तयार केलं जात आहे.
या रेडीमेड शौचालयाची किंमत आहे फक्त 15,000 रुपये. एकीकडे जिथे रस्ता बांधण्यावरती कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, तिथे हे 15,000 रुपये नगण्यच म्हणावे लागतील. पण अशी साधी शौचालये सुद्धा रस्त्याच्या कडेला उभारलेली पाहायला मिळत नाहीत. जेजुरी 9 किलोमीटर राहिलंय. पुण्याहून आतापर्यंत जवळपास 37 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालाय. पण या सगळ्या अंतरामध्ये महिलांसाठीचं एक एसटी स्टँडवरचं वगळलं तर एकही पब्लिक टॉयलेट पाहायला मिळालं नाहीये. रस्त्यावरती पब्लिक टॉयलेट्स नसल्यामुळे महिलांना आसरा घ्यावा लागतो तो अशा ढाब्यांमध्ये असलेल्या टॉयलेट्सचाच. कदाचित यामुळेच की काय सध्या या रस्त्यावरती दिसणाऱ्या जवळपास सगळ्या ढाब्यांवरती इथे टॉयलेटची सोय आहे अशी जाहिरातही होताना पाहायला मिळते. म्हणावी तशी सोय आम्हाला मिळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आता हा गेला की दुसरा ढाबा येईल, दुसरा गेला की तिसरा ढाबा येईल, तिथं आम्ही उतरतो, बघतो. शासनाने पब्लिक टॉयलेट करायला पाहिजे तसं वाटतं तुम्हाला या रस्त्यांवरती? नक्कीच करायला पाहिजे. प्रवास खूप लांबचा पण असतो, मग त्यावेळेस टॉयलेट वगैरे नसले तर मग असं जंगल झाडं वगैरे शोधायला लागतात किंवा असले तरी व्यवस्थित नसतात. मग त्यामुळे सोय असावी. पुण्यापासून जवळपास 55 किलोमीटरचं अंतर पार करून आपण आता वाल्हे गावामध्ये पोहोचलोय. पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये महिलांसाठी एकही पब्लिक टॉयलेट या रस्त्यावरती सापडलं नाही. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम आता सुरू झालंय. काही दिवसांनी या रस्त्यावरती टोल नाके सुद्धा बसतील. पण त्याच्या बरोबरीने महिलांची सोय करायला पब्लिक टॉयलेट्स येणार का, हा मात्र प्रश्नच आहे. व्हिडिओ सचिनांसाठी सह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, वाल्हे. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. रखडलेल्या या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सरकार आता काय करतंय हे पाहायचं. इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.